सुभाष किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण व्हिडिओ शूट कसं करते किंवा किचन व्हिडिओ मी कसं शूट करते हे पाहणार आहोत। बऱ्याच जणांचा प्रश्न होता की ताई तुम्ही व्हिडिओ कसं शूट करता, कॅमेरा कोण पकडतं, तुमचे मिस्टर कॅमेरा पकडतात का, किंवा व्हिडिओ शूट करणं खूप सोपं आहे, किचन व्हिडिओ खूप सोपं आहे, काय त्यात विशेष नाही की आपली व्हिडिओ शूट करायची आणि लोड करायची, म्हणजे हे खूप सोपं आहे असं बऱ्याच जणांना वाटतं। आणि त्या लोकांना मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं की तेवढं सोपं नसतं, त्याच्या मागे काय काय मेहनत आहे हे दाखवणार आहोत। तर व्हिडिओ शूट करताना कोणकोणती काळजी घ्यायची, किंवा तुम्ही जर किचन चॅनल चालू करण्याचा विचार करत असाल तर व्हिडिओ कसं शूट कराल हे आज आपण पाहणार आहोत। बऱ्याच जणांना प्रश्न असतो की किचन व्हिडिओ तयार करायचा तर कॅमेरा कसा ठेवायचा, किंवा कोणता ट्रायपॉड वापरायचा, किंवा व्हिडिओ शूट कसं करायचं, एडिटिंग कसं करायचं, तयारी काय काय करायची, ह्या सर्व गोष्टीची किंवा या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील। तर पूर्व तयारी भरपूर केलेली आहे। ही तयारी करायला मला जवळजवळ 1 तास लागलेला आहे की सगळं किचन आवरणं, जिथलं इथं व्यवस्थित करणं। कारण कॅमेरा समोर जेव्हा तुम्ही येता किंवा कॅमेरा समोर जेव्हा तुम्ही रेसिपी बनवत असता ती रेसिपी वेगळी असते, आणि जेव्हा तुम्ही नेहमी किचन मध्ये स्वयंपाक करत असता ते वेगळं असतं। तर इथे दाखवायचं म्हणजे सर्व गोष्टी तुम्हाला क्लीन असाव्या लागतात, प्रॉपर असाव्या लागतात। तसंच मी व्हिडिओ दाखवणार म्हणजे ते कॅमेरामध्ये शूट झालं पाहिजे, कॅमेरामध्ये कोणता पदार्थ आहे हे दिसलं पाहिजे। त्यासाठी मग योग्य भांड्यांची निवड करावी लागते, ते अरेंजमेंट करावं लागतं, कॅमेरा कसा सेट करते, ह्या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे माझं किचन आहे आणि इथे मी हा ट्रायपॉड सेट केलेला आहे, जेणेकरून मी तुम्हाला इथून दाखवणार, आणि इकडून गेल्यानंतर इथून माझं किचन चालू होतं। पहा, किचन थोडं छोटं आहे, त्यामुळे मला या साईडने इकडं बाहेर येऊन ट्रायपॉड सेट करावा लागतोय। तर हे किचन आहे, इकडे इथे माठ, इथे पहा मी सर्व तयारी करून ठेवलेली आहे। अशा प्रकारे चमकतं, दिसत नाही, म्हणून मग काय करते मी, काय करणार आहे ते पण मी पुढे दाखवणार आहे। इथून उजेड येतो, शक्यतो मी दिवसाचंच करते। समोर रोड आहे त्यामुळे भरपूर हे पहा आवाज येतो, भरपूर वाहनांचा, वाहनं सारखे चालू असतात। आणि इथे मी अशी तयारी करून ठेवलेली आहे, जे मी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी अशी कोथिंबीर धुवून काढून ठेवते, आणि मग जेवढी लागली तेवढी आपल्याला कापून घ्यायची असते। इथे कोथिंबीर कापून घेतलेली आहे, कांदा कापून ठेवलेला आहे, मिरची निवडून ठेवलेली आहे, यामध्ये तेल काढून ठेवलेलं आहे, मीठ आहे, हे सगळं मला आधी काढून ठेवावं लागतं। ह्याच्यातून बघा असं हे म्हणजे भांडी जास्त खराब होतात, त्याचप्रमाणे अशा प्रकारचे जे माझ्याकडे आहेत ते काढून ठेवते। बाकीचे जे आहेत ते मी इथे ठेवते, हे धुवून ठेवलेलं आहे, ज्या वेळेला मी यूज करेन त्यावेळेला मी इथून काढून घेते आणि इथं ठेवते, इथं तुम्हाला माहीत असेल। आता इकडे माझा गॅस आहे, आता जे मी भांडी वापरणार आहे ते मी आधी स्वच्छ करून ठेवून देते, ते सगळं माझं आधी रेडी असतं। त्यानंतर ज्याच्यामध्ये आपण काढून घेणार आहोत ती भांडीसुद्धा अशी दिसलं पाहिजे म्हणून मी आधीच काढून ठेवते। आणि अशा प्रकारच्या वाटे असतात की काही पदार्थ त्या भांड्यामध्ये दिसत नाही, तर म्हणून मला ही भांडी काढून ठेवावी लागतात। त्यानंतर अशा प्रकारचं झाकण, कढई हे मी आधीच रेडी ठेवते, म्हणजे काय होतं की मला जास्त हे होत नाही। आता हे मी कसं शूट करते हे दाखवते। इकडे माझे भांडे असतात, आता मी आवरलेलं नाही, भांडे असतात, मसाले असतात। त्यानंतर इकडे फ्रीजवरती मी हे शीट असतं, बऱ्याच ह्याच्यावरती मी हे करते, कारण काय होतं की हे तर खाली जर पाणी थोडं जरी सांडलं ना तरी असं दिसतं, म्हणून मी काय करते आधी पुसून घेते आणि मग त्यावरती असं शीट ठेवलेलं असतं। आता काय होतं, माझ्याकडचा जो लाईट आहे तो या साईडला आहे, हा मोठा लाईट मी बसवून घेतलेला आहे, आणि हा किचनच्या वरती आहे, जेणेकरून काय होतं की मला जे रेसिपीचं बरोबर उजेड पडेल, आणि तो येलो कलरचा आहे, त्याचा तेवढा जास्त उजेड पडत नाही, म्हणून मी हा 500 वॅटचा लावून घेतलेला आहे इकडे। आणि वरती फॅन असतो, ज्या वेळेला रेसिपी मी चालू करते ना त्यावेळेला मला फॅन बंद करावा लागतो। आता पहा, इथे मी काढून ठेवलेलं आहे की जे मी ट्रायपॉड लावणार आहे ते अशा प्रकारे पहा मी आधी सेट करून ठेवते। जागा मला कमी आहे इथे, कारण इकडे आपली शेगडी पूर्ण होते आणि एवढाच वर्किंग एरिया असतो,
जो एवढा दिसतोय ना, एवढाच एरियात माझं वर्किंग एरिया आहे. त्यामुळे ह्या गोष्टी मला आधीच अरेंज करून ठेवावे लागतात. आणि जो पाट आहे ना, तो पाटालाच मी काय केलेलं आहे, अशा प्रकारे बघा हे इथंच जोडलेलं आहे, जेणेकरून हे पहा हे जुनं झालेलं आहे. आता हे मी तुम्हाला दाखवते, असं जोडलेलं असतं, त्यामुळे करते मी पाट असा सपोर्ट राहतो. आणि हा जुना पाट आहे, कारण बऱ्याच वेळा पाट हा धुतला जातो, खरकटं सांडतं, म्हणून मी जुना पाट घेतलेला आहे. आणि त्याला हे कायमस्वरूपी लावलेलं असतं. आणि या साईडला इकडे बेसिन आहे. आता हे इथं मी ठेवून घेते. तर अशा प्रकारे आहे पहा. आता किचन मी कसं सेट करते हे बघा. आणि इथे मी आता हा जो आहे ना, इकडे बाहेर येऊन, किचनच्या बाहेर येऊन, हा किचनच्या बाहेरचा एरिया आहे. हा म्हणाल वरती लाईट आहे. आणि ह्या एरियाच्या मधून इथून मी आता तुम्हाला दाखवणार आहे. हे आपला ट्रायपॉड लावलेला आहे उंच, जेणेकरून इथे मी दुसरा माझा हा कॅमेरा ठेवेल. आणि कसं सेट करते त्यासाठी मी दुसरा मोबाईल यूज करणार आहे. आज आपण मी रेसिपी कसं शूट करते हे दाखवणार आहे, की मी किचन रेसिपी किंवा व्हिडिओ कसं शूट करते. चला मी काय काय तयारी केली हे दाखवते. तर पहिल्यांदा मी काय करते, अशा प्रकारे पूर्ण सर्व साहित्य आहे ते व्यवस्थितपणे कापून घेते. म्हणजे काय होतं की आपल्या रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही. आता भांडी जास्त पडतात हा वेगळा प्रश्न आहे, पण अशा प्रकारे अरेंज करून दिलं ना की कमी वेळामध्ये आपली रेसिपी बनते. तसंच तुम्हाला समजणंही सोपं जातं, म्हणून हे करायचं असतं. ऍक्च्युली हे करण्यासाठी पहा, अशा प्रकारे मी कोथिंबीर धुवून घेतली आणि ही अशी काढून ठेवली. याच्यातली जेवढी लागणार तेवढी कोथिंबीर मी इकडे कापून घेतलेली आहे. पहा अशी भांडी, पहिली भरपूर भांडी मी थोडीशी दाखवते, भरपूर असतात. आणि याच्यातून मग आपल्याला अशा प्रकारे याच्यात काढून घेतलं की तुम्हाला प्रमाणबद्ध मला सांगता येतं. तर सुरुवातीला काय करते मी, जी भांडी मला पाहिजे, जी घेणार आहे, मी रेसिपी बनवणार आहे, त्यासाठी मला जे भांडं लागतंय किंवा हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तर हे मी आधीच काढून ठेवते. तसंच तेल लावण्यासाठी सुद्धा हे आधीच रेडी असतं, तर हे भांडी मी आधीच काढून ठेवते. त्याचप्रमाणे झाकण हवं असेल किंवा मला कढई लागणार आहे, त्या पद्धतीचं इथे झाकण सुद्धा आधीच रेडी असतं. आता ज्याच्यामध्ये मी भांडीमध्ये जो पदार्थ काढून घेणार, तर अशा प्रकारचा व्हाईट कलरचं घेते, जेणेकरून त्यामध्ये हे पदार्थ दिसतील, की तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते क्लिअर दिसेल. जसा पदार्थाचा रंग असतो त्याप्रमाणे आम्हाला भांडं घ्यावं लागतं. अगदी सगळंच पांढऱ्यामध्ये दाखवतं असं नाही, तर काही भांड्यासाठी काळं भांडं किंवा हिरवं असं वेगवेगळं तुम्हाला रेसिपी दिसण्यासाठी आम्हाला घ्यावं लागतं. आता पहा हा जो एरिया आहे एवढाच मला एरिया मिळतो. आणि इकडे बेसिन वगैरे आहे. काय होतं, इकडून पाणी हे झाले की इकडे पाण्याचे थेंब उडतात आणि ते व्हिडिओमध्ये चांगलं दिसत नाही. आणि आता पहा इथे उजेड असतो, त्यामुळे हे चमकतं व्हिडिओमध्ये, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसत नाही. म्हणून मी काय करते की अशा प्रकारचं मॅट आणलेली आहे, प्लॅस्टिक मध्ये आहे, कलर सुद्धा छान आहे. त्यामुळे ही मॅट आहे ना, मी अशी ऍडजस्ट करते. ओके. आता इथे जे आहे ना, याच्यावरती मी आता पुन्हा ह्याला कॅमेरा लावणार आहे, म्हणून मी हा पार्ट इथे ऍडजस्ट करते, जेणेकरून हलणार नाही आणि मला व्हिडिओ व्यवस्थित दिसतील. हे झाल्यानंतर हे ट्रायपॉड आहे, हे ओव्हरहेड शूटिंगचं आहे. व्हिडिओ ओव्हरहेड शूट करू शकतो. याच्यामध्ये कुकिंग व्हिडिओ किंवा तुम्हाला काही लिहायचं असेल, लेसन वगैरे करायचे असतील किंवा काही स्टिचिंग करायचंय, कटिंग करायचंय, कोणत्याही गोष्टी करायच्या, तर हे ओव्हरहेड शूटिंग करण्याचं मी ट्रायपॉड ब्रोलावियाचं आहे. याची मी तुम्हाला हवं असेल तर याची मी व्हिडिओ दाखवेन की हे कसं वापरायचं. तर हे मी घेतलेलं आहे, त्याला ऑलरेडी मी इथे सेट करून ठेवलेलं आहे. आणि आता माझ्याकडे इथे हे लागू शकतं, पण इथे जे आहे ना, इथे मोल्डिंग आहे, म्हणजे गोल आहे आणि इथे हे लागत नाही. म्हणून मी काय केलंय जुगाड, की यालाच मी पाटालाच मी हे लावलेलं आहे. आणि कायम पाट माझा असा इथे उभा असतो, इकडे ठेवते या साईडला मी. तर हे पाट आहे, तुम्ही इथे ठेवून घ्या. आता हे पाट ठेवल्यानंतर मी काय करते की हे ट्रायपॉड आहे हे याच्यामध्ये लावून घेते. हे ट्रायपॉड लावून घेतल्यानंतर जे पदार्थ आहेत ते मी अशा प्रकारे इथे मांडून घेते.
तर हे पदार्थ मांडल्यानंतर साईडला चांगले दिसावं म्हणून माझी ऑलरेडी दगडी मी भांडी मागवलेली आहेत, त्याच्यामुळे अशी भांडी पाहिलं की छान वाटतं. मग हे मी लाकडी भांडी किंवा अशा प्रकारची इथे ठेवते. आता इथला एरिया मला झाकायचा असतो म्हणून मी तिथे काय करते, फ्लॉवर पॉट किंवा फुलं वगैरे हे इथे ठेवते आणि मग इथे मी कॅमेरा लावते. हा गॅस माझा जास्त यूज होतो कारण हा माझ्या कॅमेराच्या जवळ आहे. कॅमेराच्या जवळ असल्यामुळे हा गॅस माझा जास्त यूज होतो. तर मी इथे ऑलरेडी आधीच सर्व सेट करून ठेवते. तसंच इथं लायटर सुद्धा असतो. आणि मग मी काय करते, आता मी तुम्हाला हा दुसरा मोबाईल दाखवते. मी शूटिंग त्याच्यातूनच करते पण तुम्हाला दाखवण्यासाठी हा मोबाईल आहे. तर हा मोबाईल मी काय करते, इकडे लावून घेते. त्यासाठी आधी कॅमेरा वगैरे ओपन करते आणि हा मोबाईल इकडे लावल्यानंतर मग मी काय करते, जसं मला पाहिजे त्याप्रमाणे इथे व्हिडिओ आला पाहिजे, पहा असं. आणि मग जेव्हा मला खाली करून दाखवायचं असतं त्यावेळी मी काय करते, अशा प्रकारे खाली 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 नेते आणि मग असं फिरते. आता आपण हे त्या व्हिडिओ पहा. अशा प्रकारे मी तयारी करून घेतलेली आहे. माझा इकडचा पोर्शन दिसू नये म्हणून मी हे केलेलं आहे आणि हे अशी पूर्ण तयारी केलेली असते. आणि मग व्हिडिओ आता ह्या मोबाईलमधून दाखवते. बघा इथे मी लावलेला आहे मोबाईल, हा जुना मोबाईल आहे. आता इथे पहा हे चालू झालं आणि मग मी याप्रमाणे असं ॲडजस्ट करते. कॅमेरा मी खाली घेते याप्रमाणे. बघा असं केलं की मला हा जुना मोबाईल आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं दिसणं दुर्कट दिसतंय. माझी हा नवीन मोबाईल आहे त्यामुळे याची क्वालिटी चांगली आहे. फक्त तुम्हाला शूट मी कसं करते यासाठी दाखवते. आणि हे करत असतानाच मला सगळे पदार्थ दाखवावे लागतात. पहा आता हेच असं ट्रायपॉड आहे ना. आता सगळं जे आहे ते इथं मी वजन ठेवण्यासाठी, कधी कधी काय होतं की हे उंच झालं की उचलू शकतं म्हणून मी इकडे वजनही ठेवते. मला क्लिअर दिसेल पण हे असं रेसिपीमध्ये मी असं शूट करत असते. आणि खूप मोठी शूटिंग होतं जेव्हा हे करते. हे बघा चालू झालं शूटिंग. आणि मग कधी कधी काय होतं की पदार्थ असा कॅमेराच्या जवळ दाखवायचा असतो. आता हा कॅमेरा थोडा जुना आहे पण तुम्हाला हे इथे बघा हा असं चांगला दिसेल. तर कधी मग असं कॅमेऱ्याच्या जवळ आणावं लागतं. तर असा आडवा मोबाईल, मोठ्या व्हिडिओसाठी मी आडवा मोबाईल वापरते. आणि आता हे बंद केलेलं आहे. हाच व्हिडिओ जर मला उभा करायचा असेल म्हणजे तर मी असा मोबाईल ठेवते. ओके, म्हणजे जे शूटिंग आहे ते असं उभ्यामध्ये येतं. पहा असा उभा ठेवते. आणि जेव्हा आडवा असेल, मोठ्या व्हिडिओ असतात तेव्हा आडवा मोबाईल ठेवते. आता पहा मी आता इकडचं इथं कसं, आता हे झालं माझं इकडचं करून. तर मी पुन्हा हे सर्व पदार्थ दुसरीकडे ठेवते. आणि आता इथे मला हा पोर्शन यूज करायचा म्हणून मी आधी इथे पॅन ठेवला. आता हे सर्व काढून घ्यायचं. आता जे मला साईडला चांगलं वाटेल ते मग इथे मी गॅसवरतीच ठेवते किंवा मग इथे ठेवते. काही गोष्टी असतात तर मग इकडे ठेवलं की आपली व्हिडिओ छान येते म्हणून ठेवते. तर याच्यातल्या काही गोष्टी असतात ना मी गॅसच्या आजूबाजूला ठेवते वरती. आता हे जड आहे म्हणून हे मी खालीच ठेवणार. आणि आता हे मी काढते. कधी कधी मी याच्यावरती सुद्धा डायरेक्ट करते. हे स्वच्छ केलेलं असतं पण काय होतं आपण हात धुतो, हात धुतल्यानंतर पुसणं किंवा वापरताना पाणी सांडतं म्हणून मग मी हा पर्याय केलेला आहे की हे जर ठेवलं ना तर याच्यावरती पाणी जरी सांडलं ना तरी ते आतमध्ये असतं, दिसत नाही. आणि नंतर पूर्ण काम झाल्यानंतर मी हे वॉश करून घेते. तर आता पहा माझं आता हे झालेलं आहे. तर मी काय करते, पुन्हा हा जो आहे तो इकडे मी पाठ ठेवून घेते आणि मग त्याला मी असं ऍडजस्ट करते. असं ऍडजस्ट केल्यानंतर मला दिसतं की इथे काय आहे. याप्रमाणे मग कॅमेरा ऍडजस्ट केला जातो. आणि अशा प्रकारचा नॅपकिन आपल्याला पाहिजेच असतो कारण लगेच पाणी इथं पडत असतं. इकडे पुसून घ्यायचं, इकडून उचलून पुसून घ्यायचं. किंवा हात पुसण्यासाठी हात आपले खराब असतात, हात सुद्धा व्यवस्थित पाहिजे कारण कॅमेरा समोर दिसत असतात. तर नख काढलेले असावेत, म्हणजे नख पहिली काढून घ्यावे लागतात, स्वच्छ करून घ्यायचं. असे तर आपले स्वच्छ असतात पण कॅमेरा पुढे जायचं तर आपल्याला ही काळजी आधी घ्यावी लागते की तुमचे हात, जरी फेस तुमचा दिसत नसला तरी हात असतं. बऱ्याच वेळा आम्हाला पूर्ण सगळं एवढी तयारी करून पदार्थ करणं शक्य नसतं. त्यामुळे मग मी काय करते, आधी व्हिडिओ क्लिप काढते की मला कोणता पदार्थ बनवायचा आहे
आणि मग मी डायरेक्ट हे शूट करते. पण त्यावेळी चेहरा जरी नाही दिसला ते तुम्हाला तुमचे हात दिसत असतात. तर हात हे तुमचे क्लीन हवेत, नख वाढलेली नको, स्वच्छ असावेत. आणि मग काय होतं की ज्या वेळेला आपण हात धुतो त्यावेळेला हात पुसण्यासाठी नॅपकिन लागतो, इकडे पुसण्यासाठी कापड लागतं. तर हे तुम्हाला रेडी ठेवायला लागतं. तर आता इथे बघा मी कसं शूट करते ते. तुम्हाला शिवाय कॅमेरा असतो तो कॅमेरा साफ करून घ्यावा लागतो, कारण व्यवस्थित दिसत नाही. म्हणून मग हा कॅमेरा, फ्रंट कॅमेरा पूर्ण तुम्हाला क्लीन करून घ्यावं लागतं, कारण वाफ होते, उष्णता असते आणि मग इकडे कॅमेराला असा पाणी येतं किंवा धुरकट होतो, वाफ तयार होते आणि मग सगळी स्ट्रीम यायला लागते. तर हे पण तुम्हाला काळजी घ्यावी लागते. तर पहा, आधी असं कॅमेरा क्लीन करून घेतला आणि मग इथे मी कॅमेरा लावला. आता पहा मगाचा आणि पहा इथे लगेच ह्या साईडला मी ठेवते आणि पुन्हा हे जे आहे हे पहा अशा प्रकारे. आता पूर्ण सेट केल्यानंतर मग मी कॅमेरा लावते आणि मग इथे पदार्थ दिसतोय का तो दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे आपलं हे तो हा खालीवर होतो. ज्या अँगलमध्ये तुम्हाला काही करायचं त्या अँगलमध्ये तुम्ही करू शकता. तुम्हाला इथून दिसतंय पहा, इथून मला दिसणार हा पदार्थ कसा आहे आणि त्याप्रमाणे मी याचा अँगल हा सेट करते. हे बघा याचा पण फोकस पडल्यामुळे दिसत नाही, पण मला असा हा क्लिअर दिसतोय पहा. हा चालू आहे. आणि मग ज्या वेळेला हे झालं ना आपण बंद करून घेतो, कारण खूप उष्णता लागत असते, त्यामुळे मोबाईल खराब होण्याची शक्यता असते. आणि मग कधी कधी काय होतं की एखादा पदार्थ टाकताना गॅस चालू असतो आणि त्यावेळी तो पदार्थ टाकताना कधी कधी नाही शूट होत किंवा कधी सांगितला जात नाही. तर ही खूप काळजी घ्यावी लागते. तर अशा प्रकारे मी माझ्या रेसिपी शूट करते. एक रेसिपी करायची मी सर्व तयारी केलेली आहे, पण त्यामध्ये काय होतं की इकडे लक्ष जातं, म्हणून मग मी थोडंसं असं फिरवून घेते हे. त्यानंतर असं हे बाजूला ठेवून घेते आणि पहा आता हे पण आपण कॅमेरा बघा, मगाचा कॅमेरा आणि आताचा खूप फरक दिसतोय. की मगाशी कॅमेरा तेवढं क्लिअर दिसत नव्हता, आपण पुसल्यानंतर एवढं क्लिअर दिसायला लागलेलं आहे. तर मग आता काय करायचं, असं मला जे जे दाखवायचं आहे त्याच्यावरती मी अशा प्रकारे फोकस करते पहा. आणि मग कधी कधी तो पदार्थ आपण असा जवळून दाखवायचा, असा जवळून दाखवावा लागतो, कधी कधी वरूनही दाखवावा लागतो. अशा प्रकारे हातात घेऊन कॅमेरा मग तो पदार्थ दाखवते पहा. कॅमेरा आता मी काढून घेतलेला आहे आणि मग अशा प्रकारे दाखवावं लागतं. वातावरण छान आहे, म्हणजे पाऊस पडतोय आणि त्यामुळे ना इथला जो एरिया आहे ना तो खूप छान दिसतोय. त्यामुळे मी आता जे क्लीन आहे ना इथेच मी दाखवणार आहे. त्यामुळे असं जर ठेवलं ना, इकडे ब्लॅक आहे आणि त्यामुळे हे पदार्थ ना उठून दिसतात, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आहे ही चांगली दिसते. हे ना मला असं कॅमेराच्या खाली पूर्ण असं, इथं कॅमेरा स्वतः माझं चार्जिंग संपलं, इथे मोबाईल लावून मी पूर्ण असं जवळून घेते आणि मग आता त्याच्यामध्ये पहा हे टाकलं. त्यानंतर मला जेवढा हवा आहे ते जास्त करून ठेवलं तरी लसूण टाकला, जिरे टाकले आणि याच्यातलं मीठ. यासाठी पुन्हा हे मी मीठ काढून घेतलेलं असतं आणि मग पुन्हा चमचा घेऊन चमच्याने मीठ टाक, असा चमचा घ्यायचा आणि पुन्हा मीठ टाकायचं. तर हे असं आणि मग इथे बंद केलं जातं आणि इथून मग पुन्हा मी कॅमेरा बंद करते. इथे पूर्ण माझं मिक्सर वगैरे असतं आणि मिक्सरला मग इथे मी लावते. हे पहा अशा प्रकारे मिक्सर झालं मग मी तर हे भांडं काढून इकडून मग मी तुम्हाला इथं कॅमेऱ्याच्या खाली घेते. आता जेव्हा मला खलबत्ता वगैरे वापरायचा असतं ना त्यावेळेला मग हा खलबत्ता इथे असतो. आता हे भांडी घ्यायचे तर मग मला लगेच पुसून घ्यावे लागतात, तोपर्यंत इकडे पडलेलं असतं. आता हे सगळं पडलेलं असतं ना, हे पुन्हा पुसून घ्यायचं, ही भांडी साईडला ठेवायची. म्हणजे एवढं सोपं नाही आहे. आता हे खाली पाहावं लागतं. आता पहा इथे मी ठेवणार तर असं आहे, मग मी हे मला लगेच पुसून घ्यावं लागतं. हे पहा अशा प्रकारे आणि हे थोडंसं सुकून द्यावं लागतं आणि मग याच्यावरती हे ठेवायचं
आणि मग ह्याच्यामध्ये मग मी दाखवते जे काय मला पदार्थ कुटायचे असतील ते. आधी फॅन बंद करावा लागतो ना, तो खूप आवाज येतो आणि फॅन बंद केला की गरम होतं. तर व्हिडिओ शूट करताना तेवढं सोपं नाही, खूप घाम येतो आणि अक्षरशः जरी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर छान छान दिसत असलं तरी आम्ही पूर्ण घामाघूम झालेला असतो. नमस्कार, आज आपण मटकीची उसळ कशी बनवायची हे पाहणार आहोत. तुम्ही डब्याला बनवू शकता, मी थालीपीठ सोबत बनवणार आहे. अतिशय पौष्टिक रेसिपी आहे, झटपट होते आणि चविष्ट होते. चला तर पाहूया मटकीची उसळ कशी करायची ते. त्यासाठी मटकीची उसळ करण्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे. तर चला पाहूया. कॅमेरा सेट आहे, तर आता आपण पुढे मटकीची उसळ करणार आहोत. आता इथे कॅमेरा लावून मी माझी रेसिपी चालू करणार.